नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज आपण साऊथचे ॲक्टर गोपीचंद हा साऊथमध्ये एकदम फेमस ॲक्टर आहे। त्याचा चित्रपट भीमा हा OTT वर रिलीज होणार आहे। साऊथमध्ये तर चाललेला चित्रपट आणि आता OTT वर येणार आहे, त्याबद्दल बोलू। या चित्रपटामध्ये गोपीचंद आहे आणि हर्षने चित्रपट डायरेक्ट केलेला होता आणि या चित्रपटामध्ये मालविका शर्मा आणि प्रिया भवानी शंकर, वेनिला किशोर हे प्रमुख भूमिकामध्ये होते आणि गोपीचंद या चित्रपटामध्ये डबल रोलमध्ये आहे आणि हा चित्रपट खूप छान बनवलेला गेलेला आहे आणि डबल रोलमध्ये आहे आणि तो एक पोलीसवाल्याच्या रोलमध्ये आहे आणि एक पुजारीच्या रोलमध्ये या चित्रपटामध्ये आहे आणि हा चित्रपट छान बनलेला होता आणि आता हा चित्रपट OTT प्लॅटफॉर्म डिझनी हॉटस्टारवर आपण केव्हाही बघू शकतो, कारण की हा चित्रपट रिलीज झालेला आहे। हा चित्रपट आपण पाहू शकतो, कधीही OTT वर पाहू शकतो। चित्रपटामध्ये गोपीचंद हा एक पोलीस ऑफिसर दाखवलेला आहे। पोलीस ऑफिसर असून हा कसा सच्चा असतो आणि त्याला कसं लोक मारून टाकतात, मेल्यानंतर हा कसा वापस येतो आणि तो कसा त्याच्या भावाच्या रूपामध्ये येतो आणि तो भावाच्या रूपामध्ये कसा बदला घेतो या चित्रपटामध्ये दाखवलेला आहे आणि चित्रपट खूप छान बनवलेला आहे। हा चित्रपट आपण कधीही पाहू शकतो OTT प्लॅटफॉर्मवरती। या चित्रपटामध्ये गोपीचंद पुजारी बनलेला आहे। पुजारी असतो आणि त्याचा भाऊ पोलीस ऑफिसर असतो, अशी स्टोरी दाखवलेली आहे आणि पोलीस ऑफिसरला ते लोक विलन लोक कशा प्रकारे मारतात, नंतर तो गोपीचंद कसा वापस बदला घेतो, भावाच्या रूपामध्ये येऊन कसा बदला घेतो या चित्रपटामध्ये दाखवलेला आहे। हा चित्रपट आपण OTT प्लॅटफॉर्मवर पाहू शकतो आणि या चित्रपटाची पुरी स्टोरी आपल्याला हवी असेल तर मी याची पुरी स्टोरी रिव्ह्यू मी वापस दुसऱ्या व्हिडिओमध्ये अपलोड करेन। यासाठी तुम्ही कमेंट करा, तुम्हाला याची पुरी स्टोरी हवी असेल तर मी पुरी स्टोरी दाखवेल दुसऱ्या व्हिडिओमध्ये। आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज आपण साऊथचे ॲक्टर गोपीचंद हा साऊथमध्ये एकदम फेमस ॲक्टर आहे। त्याचा चित्रपट भीमा हा OTT वर रिलीज होणार आहे। साऊथमध्ये तर चाललेला चित्रपट आणि आता OTT वर येणार आहे, त्याबद्दल बोलू। या चित्रपटामध्ये गोपीचंद आहे आणि हर्षने चित्रपट डायरेक्ट केलेला होता आणि या चित्रपटामध्ये मालविका शर्मा आणि प्रिया भवानी शंकर, वेनिला किशोर हे प्रमुख भूमिकामध्ये होते आणि गोपीचंद या चित्रपटामध्ये डबल रोलमध्ये आहे आणि हा चित्रपट खूप छान बनवलेला गेलेला आहे आणि डबल रोलमध्ये आहे आणि तो एक पोलीसवाल्याच्या रोलमध्ये आहे आणि एक पुजारीच्या रोलमध्ये या चित्रपटामध्ये आहे आणि हा चित्रपट छान बनलेला होता आणि आता हा चित्रपट OTT प्लॅटफॉर्म डिझनी हॉटस्टारवर आपण केव्हाही बघू शकतो, कारण की हा चित्रपट रिलीज झालेला आहे। हा चित्रपट आपण पाहू शकतो, कधीही OTT वर पाहू शकतो। चित्रपटामध्ये गोपीचंद हा एक पोलीस ऑफिसर दाखवलेला आहे। पोलीस ऑफिसर असून हा कसा सच्चा असतो आणि त्याला कसं लोक मारून टाकतात, मेल्यानंतर हा कसा वापस येतो आणि तो कसा त्याच्या भावाच्या रूपामध्ये येतो आणि तो भावाच्या रूपामध्ये कसा बदला घेतो या चित्रपटामध्ये दाखवलेला आहे आणि चित्रपट खूप छान बनवलेला आहे। हा चित्रपट आपण कधीही पाहू शकतो OTT प्लॅटफॉर्मवरती। या चित्रपटामध्ये गोपीचंद पुजारी बनलेला आहे। पुजारी असतो आणि त्याचा भाऊ पोलीस ऑफिसर असतो, अशी स्टोरी दाखवलेली आहे आणि पोलीस ऑफिसरला ते लोक विलन लोक कशा प्रकारे मारतात, नंतर तो गोपीचंद कसा वापस बदला घेतो, भावाच्या रूपामध्ये येऊन कसा बदला घेतो या चित्रपटामध्ये दाखवलेला आहे। हा चित्रपट आपण OTT प्लॅटफॉर्मवर पाहू शकतो आणि या चित्रपटाची पुरी स्टोरी आपल्याला हवी असेल तर मी याची पुरी स्टोरी रिव्ह्यू मी वापस दुसऱ्या व्हिडिओमध्ये अपलोड करेन। यासाठी तुम्ही कमेंट करा, तुम्हाला याची पुरी स्टोरी हवी असेल तर मी पुरी स्टोरी दाखवेल दुसऱ्या व्हिडिओमध्ये। आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज आपण साऊथचे ॲक्टर गोपीचंद हा साऊथमध्ये एकदम फेमस ॲक्टर आहे। त्याचा चित्रपट भीमा हा OTT वर रिलीज होणार आहे। साऊथमध्ये तर चाललेला चित्रपट आणि आता OTT वर येणार आहे, त्याबद्दल बोलू। या चित्रपटामध्ये गोपीचंद आहे आणि हर्षने चित्रपट डायरेक्ट केलेला होता आणि या चित्रपटामध्ये मालविका शर्मा आणि प्रिया भवानी शंकर, वेनिला किशोर हे प्रमुख भूमिकामध्ये होते आणि गोपीचंद या चित्रपटामध्ये डबल रोलमध्ये आहे आणि हा चित्रपट खूप छान बनवलेला गेलेला आहे
आणि डबल रोलमध्ये आहे आणि तो एक पोलीसवाल्याच्या रोलमध्ये आहे आणि एक पुजारीच्या रोलमध्ये आहे चित्रपटामध्ये आहे. आणि चित्रपट छान बनलेला होता आणि आता हा चित्रपट OTT प्लॅटफॉर्म डिझनी हॉटस्टारवर आपण केव्हाही बघू शकतो, कारण की हा चित्रपट रिलीज झालेला आहे. हा चित्रपट आपण पाहू शकतो, कधीही OTTवर पाहू शकतो. चित्रपटामध्ये गोपीचंद हा एक पोलीस ऑफिसर दाखवलेला आहे. पोलीस ऑफिसर असून हा कसा सच्चा असतो आणि त्याला कसं लोक मारून टाकतात, मेल्यानंतर हा कसा वापस येतो आणि तो कसा त्याच्या भावाच्या रूपामध्ये येतो आणि तो भावाच्या रूपामध्ये कसा बदला घेतो या चित्रपटामध्ये दाखवलेला आहे. आणि चित्रपट खूप छान बनवलेला आहे. हा चित्रपट आपण कधीही पाहू शकतो OTT प्लॅटफॉर्मवरती. या चित्रपटामध्ये गोपीचंद पुजारी बनलेला आहे. पुजारी असतो आणि त्याचा भाऊ पोलीस ऑफिसर असतो, अशी स्टोरी दाखवलेली आहे. आणि पोलीस ऑफिसरला ते लोक विलन लोक कशा प्रकारे मारतात, नंतर तो गोपीचंद कसा वापस बदला घेतो, भावाच्या रूपामध्ये येऊन कसा बदला घेतो या चित्रपटामध्ये दाखवलेला आहे. हा चित्रपट आपण OTT प्लॅटफॉर्मवर पाहू शकतो. आणि या चित्रपटाची पुरी स्टोरी आपल्याला हवी असेल तर मी ह्याची पुरी स्टोरी रिव्ह्यू मी वापस दुसऱ्या व्हिडिओमध्ये अपलोड करेन. यासाठी तुम्ही कमेंट करा तुम्हाला ह्याची पुरी स्टोरी हवी असेल तर मी पुरी स्टोरी दाखवेल दुसऱ्या व्हिडिओमध्ये. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज आपण साऊथचे ॲक्टर गोपीचंद हा साऊथमध्ये एकदम फेमस ॲक्टर आहे. त्याचा चित्रपट भीमा हा OTTवर रिलीज होणार आहे. साऊथमध्ये तर चाललेला चित्रपट आणि आता OTTवर येणार आहे, त्याबद्दल बोलू. या चित्रपटामध्ये गोपीचंद आहे आणि हर्षने हा चित्रपट डायरेक्ट केलेला होता. आणि या चित्रपटामध्ये मालविका शर्मा आणि प्रिया भवानी शंकर, वेनिला किशोर हे प्रमुख भूमिकामध्ये होते. आणि गोपीचंद या चित्रपटामध्ये डबल रोलमध्ये आहे. आणि हा चित्रपट खूप छान बनवलेला गेलेला आहे आणि डबल रोलमध्ये आहे आणि तो एक पोलीसवाल्याच्या रोलमध्ये आहे आणि एक पुजारीच्या रोलमध्ये आहे चित्रपटामध्ये आहे. आणि चित्रपट छान बनलेला होता आणि आता हा चित्रपट OTT प्लॅटफॉर्म डिझनी हॉटस्टारवर आपण केव्हाही बघू शकतो, कारण की हा चित्रपट रिलीज झालेला आहे. हा चित्रपट आपण पाहू शकतो, कधीही OTTवर पाहू शकतो. चित्रपटामध्ये गोपीचंद हा एक पोलीस ऑफिसर दाखवलेला आहे. पोलीस ऑफिसर असून हा कसा सच्चा असतो आणि त्याला कसं लोक मारून टाकतात, मेल्यानंतर हा कसा वापस येतो आणि तो कसा त्याच्या भावाच्या रूपामध्ये येतो आणि तो भावाच्या रूपामध्ये कसा बदला घेतो या चित्रपटामध्ये दाखवलेला आहे. आणि चित्रपट खूप छान बनवलेला आहे. हा चित्रपट आपण कधीही पाहू शकतो OTT प्लॅटफॉर्मवरती. या चित्रपटामध्ये गोपीचंद पुजारी बनलेला आहे. पुजारी असतो आणि त्याचा भाऊ पोलीस ऑफिसर असतो, अशी स्टोरी दाखवलेली आहे. आणि पोलीस ऑफिसरला ते लोक विलन लोक कशा प्रकारे मारतात, नंतर तो गोपीचंद कसा वापस बदला घेतो, भावाच्या रूपामध्ये येऊन कसा बदला घेतो या चित्रपटामध्ये दाखवलेला आहे. हा चित्रपट आपण OTT प्लॅटफॉर्मवर पाहू शकतो. आणि या चित्रपटाची पुरी स्टोरी आपल्याला हवी असेल तर मी ह्याची पुरी स्टोरी रिव्ह्यू मी वापस दुसऱ्या व्हिडिओमध्ये अपलोड करेन. यासाठी तुम्ही कमेंट करा तुम्हाला ह्याची पुरी स्टोरी हवी असेल तर मी पुरी स्टोरी दाखवेल दुसऱ्या व्हिडिओमध्ये. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज आपण साऊथचे ॲक्टर गोपीचंद हा साऊथमध्ये एकदम फेमस ॲक्टर आहे. त्याचा चित्रपट भीमा हा OTTवर रिलीज होणार आहे. साऊथमध्ये तर चाललेला चित्रपट आणि आता OTTवर येणार आहे, त्याबद्दल बोलू. या चित्रपटामध्ये गोपीचंद आहे आणि हर्षने हा चित्रपट डायरेक्ट केलेला होता. आणि या चित्रपटामध्ये मालविका शर्मा आणि प्रिया भवानी शंकर, वेनिला किशोर हे प्रमुख भूमिकामध्ये होते. आणि गोपीचंद या चित्रपटामध्ये डबल रोलमध्ये आहे. आणि हा चित्रपट खूप छान बनवलेला गेलेला आहे आणि डबल रोलमध्ये आहे आणि तो एक पोलीसवाल्याच्या रोलमध्ये आहे आणि एक पुजारीच्या रोलमध्ये आहे चित्रपटामध्ये आहे. आणि चित्रपट छान बनलेला होता आणि आता हा चित्रपट OTT प्लॅटफॉर्म डिझनी हॉटस्टारवर आपण केव्हाही बघू शकतो, कारण की हा चित्रपट रिलीज झालेला आहे. हा चित्रपट आपण पाहू शकतो, कधीही OTTवर पाहू शकतो. चित्रपटामध्ये गोपीचंद हा एक पोलीस ऑफिसर दाखवलेला आहे. पोलीस ऑफिसर असून हा कसा सच्चा असतो आणि त्याला कसं लोक मारून टाकतात, मेल्यानंतर हा कसा वापस येतो आणि तो कसा त्याच्या भावाच्या रूपामध्ये येतो आणि तो भावाच्या रूपामध्ये कसा
बदला घेतो या चित्रपटामध्ये दाखवलेला आहे आणि चित्रपट खूप छान बनवलेला आहे। हा चित्रपट आपण कधीही पाहू शकतो OTT प्लॅटफॉर्मवरती। हा चित्रपटामध्ये गोपीचंद पुजारी बनलेला आहे। पुजारी असतो आणि त्याचा भाऊ पोलीस ऑफिसर असतो अशी स्टोरी दाखवलेली आहे। आणि पोलीस ऑफिसरला ते लोक विलन लोक कशा प्रकारे मारतात, नंतर तो गोपीचंद कसा वापस बदला घेतो, भावाच्या रूपामध्ये येऊन कसा बदला घेतो या चित्रपटामध्ये दाखवलेला आहे। हा चित्रपट आपण OTT प्लॅटफॉर्मवर पाहू शकतो। आणि या चित्रपटाची पुरी स्टोरी आपल्याला हवी असेल तर मी ह्याची पुरी स्टोरी रिव्ह्यू मी वापस दुसऱ्या व्हिडिओमध्ये अपलोड करेन। यासाठी तुम्ही कमेंट करा तुम्हाला ह्याची पुरी स्टोरी हवी असेल तर मी पुरी स्टोरी दाखवेल दुसऱ्या व्हिडिओमध्ये। आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज आपण साऊथचे ॲक्टर गोपीचंद हा साऊथमध्ये एकदम फेमस ॲक्टर आहे। त्याचा चित्रपट भीमा हा OTTवर रिलीज होणार आहे। साऊथमध्ये तर चाललेला चित्रपट आणि आता OTTवर येणार आहे, त्याबद्दल बोलू। या चित्रपटामध्ये गोपीचंद आहे आणि हर्षने हा चित्रपट डायरेक्ट केलेला होता। आणि या चित्रपटामध्ये मालविका शर्मा आणि प्रिया भवानी शंकर, वेनिला किशोर हे प्रमुख भूमिकामध्ये होते। आणि गोपीचंद या चित्रपटामध्ये डबल रोलमध्ये आहे आणि हा चित्रपट खूप छान बनवलेला गेलेला आहे आणि डबल रोलमध्ये आहे। आणि तो एक पोलीसवाल्याच्या रोलमध्ये आहे आणि एक पुजारीच्या रोलमध्ये या चित्रपटामध्ये आहे। आणि हा चित्रपट छान बनलेला होता आणि आता हा चित्रपट OTT प्लॅटफॉर्म डिझनी हॉटस्टारवर आपण केव्हाही बघू शकतो, कारण की हा चित्रपट रिलीज झालेला आहे। हा चित्रपट आपण पाहू शकतो, कधीही OTTवर पाहू शकतो। चित्रपटामध्ये गोपीचंद हा एक पोलीस ऑफिसर दाखवलेला आहे। पोलीस ऑफिसर असून हा कसा सच्चा असतो आणि त्याला कसं लोक मारून टाकतात, मेल्यानंतर हा कसा वापस येतो आणि तो कसा त्याच्या भावाच्या रूपामध्ये येतो आणि तो भावाच्या रूपामध्ये कसा बदला घेतो या चित्रपटामध्ये दाखवलेला आहे। आणि चित्रपट खूप छान बनवलेला आहे। हा चित्रपट आपण कधीही पाहू शकतो OTT प्लॅटफॉर्मवरती। या चित्रपटामध्ये गोपीचंद पुजारी बनलेला आहे। पुजारी असतो आणि त्याचा भाऊ पोलीस ऑफिसर असतो अशी स्टोरी दाखवलेली आहे। आणि पोलीस ऑफिसरला ते लोक विलन लोक कशा प्रकारे मारतात, नंतर तो गोपीचंद कसा वापस बदला घेतो, भावाच्या रूपामध्ये येऊन कसा बदला घेतो या चित्रपटामध्ये दाखवलेला आहे। हा चित्रपट आपण OTT प्लॅटफॉर्मवर पाहू शकतो। आणि या चित्रपटाची पुरी स्टोरी आपल्याला हवी असेल तर मी ह्याची पुरी स्टोरी रिव्ह्यू मी वापस दुसऱ्या व्हिडिओमध्ये अपलोड करेन। यासाठी तुम्ही कमेंट करा तुम्हाला ह्याची पुरी स्टोरी हवी असेल तर मी पुरी स्टोरी दाखवेल दुसऱ्या व्हिडिओमध्ये। आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज आपण साऊथचे ॲक्टर गोपीचंद हा साऊथमध्ये एकदम फेमस ॲक्टर आहे। त्याचा चित्रपट भीमा हा OTTवर रिलीज होणार आहे। साऊथमध्ये तर चाललेला चित्रपट आणि आता OTTवर येणार आहे, त्याबद्दल बोलू। या चित्रपटामध्ये गोपीचंद आहे आणि हर्षने हा चित्रपट डायरेक्ट केलेला होता। आणि या चित्रपटामध्ये मालविका शर्मा आणि प्रिया भवानी शंकर, वेनिला किशोर हे प्रमुख भूमिकामध्ये होते। आणि गोपीचंद या चित्रपटामध्ये डबल रोलमध्ये आहे आणि हा चित्रपट खूप छान बनवलेला गेलेला आहे आणि डबल रोलमध्ये आहे। आणि तो एक पोलीसवाल्याच्या रोलमध्ये आहे आणि एक पुजारीच्या रोलमध्ये या चित्रपटामध्ये आहे। आणि हा चित्रपट छान बनलेला होता आणि आता हा चित्रपट OTT प्लॅटफॉर्म डिझनी हॉटस्टारवर आपण केव्हाही बघू शकतो, कारण की हा चित्रपट रिलीज झालेला आहे। हा चित्रपट आपण पाहू शकतो, कधीही OTTवर पाहू शकतो। चित्रपटामध्ये गोपीचंद हा एक पोलीस ऑफिसर दाखवलेला आहे। पोलीस ऑफिसर असून हा कसा सच्चा असतो आणि त्याला कसं लोक मारून टाकतात, मेल्यानंतर हा कसा वापस येतो आणि तो कसा त्याच्या भावाच्या रूपामध्ये येतो आणि तो भावाच्या रूपामध्ये कसा बदला घेतो या चित्रपटामध्ये दाखवलेला आहे। आणि चित्रपट खूप छान बनवलेला आहे। हा चित्रपट आपण कधीही पाहू शकतो OTT प्लॅटफॉर्मवरती। या चित्रपटामध्ये गोपीचंद पुजारी बनलेला आहे। पुजारी असतो आणि त्याचा भाऊ पोलीस ऑफिसर असतो अशी स्टोरी दाखवलेली आहे। आणि पोलीस ऑफिसरला ते लोक विलन लोक कशा प्रकारे मारतात, नंतर तो गोपीचंद कसा वापस बदला घेतो, भावाच्या रूपामध्ये येऊन कसा बदला घेतो या चित्रपटामध्ये दाखवलेला आहे। हा चित्रपट आपण OTT प्लॅटफॉर्मवर पाहू शकतो।
आणि या चित्रपटाची पुरी स्टोरी आपल्याला हवी असेल तर मी ह्याची पुरी स्टोरी रिव्ह्यू मी वापस दुसऱ्या व्हिडिओमध्ये अपलोड करेन। यासाठी तुम्ही कमेंट करा तुम्हाला ह्याची पुरी स्टोरी हवी असेल तर मी पुरी स्टोरी दाखवेल दुसऱ्या व्हिडिओमध्ये। आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज आपण साऊथचे ॲक्टर गोपीचंद हा साऊथमध्ये एकदम फेमस ॲक्टर आहे। त्याचा चित्रपट भीमा हा OTT वर रिलीज होणार आहे। साऊथमध्ये तर चाललेला चित्रपट आणि आता OTT वर येणार आहे, त्याबद्दल बोलू। या चित्रपटामध्ये गोपीचंद आहे आणि हर्षने हा चित्रपट डायरेक्ट केलेला होता आणि या चित्रपटामध्ये मालविका शर्मा आणि प्रिया भवानी शंकर, वेनिला किशोर हे प्रमुख भूमिकामध्ये होते आणि गोपीचंद या चित्रपटामध्ये डबल रोलमध्ये आहे आणि हा चित्रपट खूप छान बनवलेला गेलेला आहे आणि डबल रोलमध्ये आहे आणि तो एक पोलीसवाल्याच्या रोलमध्ये आहे आणि एक पुजारीच्या रोलमध्ये या चित्रपटामध्ये आहे आणि हा चित्रपट छान बनलेला होता। आणि आता हा चित्रपट OTT प्लॅटफॉर्म डिझनी हॉटस्टारवर आपण केव्हाही बघू शकतो, कारण की हा चित्रपट रिलीज झालेला आहे। हा चित्रपट आपण पाहू शकतो, कधीही OTT वर पाहू शकतो। चित्रपटामध्ये गोपीचंद हा एक पोलीस ऑफिसर दाखवलेला आहे। पोलीस ऑफिसर असून हा कसा सच्चा असतो आणि त्याला कसं लोक मारून टाकतात, मेल्यानंतर हा कसा वापस येतो आणि तो कसा त्याच्या भावाच्या रूपामध्ये येतो आणि तो भावाच्या रूपामध्ये कसा बदला घेतो या चित्रपटामध्ये दाखवलेला आहे आणि चित्रपट खूप छान बनवलेला आहे। हा चित्रपट आपण कधीही पाहू शकतो OTT प्लॅटफॉर्मवरती। या चित्रपटामध्ये गोपीचंद पुजारी बनलेला आहे, पुजारी असतो आणि त्याचा भाऊ पोलीस ऑफिसर असतो, अशी स्टोरी दाखवलेली आहे। आणि पोलीस ऑफिसरला ते लोक विलन लोक कशा प्रकारे मारतात, नंतर तो गोपीचंद कसा वापस बदला घेतो, भावाच्या रूपामध्ये येऊन कसा बदला घेतो या चित्रपटामध्ये दाखवलेला आहे। हा चित्रपट आपण OTT प्लॅटफॉर्मवर पाहू शकतो आणि या चित्रपटाची पुरी स्टोरी आपल्याला हवी असेल तर मी ह्याची पुरी स्टोरी रिव्ह्यू मी वापस दुसऱ्या व्हिडिओमध्ये अपलोड करेन। यासाठी तुम्ही कमेंट करा तुम्हाला ह्याची पुरी स्टोरी हवी असेल तर मी पुरी स्टोरी दाखवेल दुसऱ्या व्हिडिओमध्ये। आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज आपण साऊथचे ॲक्टर गोपीचंद हा साऊथमध्ये एकदम फेमस ॲक्टर आहे। त्याचा चित्रपट भीमा हा OTT वर रिलीज होणार आहे। साऊथमध्ये तर चाललेला चित्रपट आणि आता OTT वर येणार आहे, त्याबद्दल बोलू। या चित्रपटामध्ये गोपीचंद आहे आणि हर्षने हा चित्रपट डायरेक्ट केलेला होता आणि या चित्रपटामध्ये मालविका शर्मा आणि प्रिया भवानी शंकर, वेनिला किशोर हे प्रमुख भूमिकामध्ये होते आणि गोपीचंद या चित्रपटामध्ये डबल रोलमध्ये आहे आणि हा चित्रपट खूप छान बनवलेला गेलेला आहे आणि डबल रोलमध्ये आहे आणि तो एक पोलीसवाल्याच्या रोलमध्ये आहे आणि एक पुजारीच्या रोलमध्ये या चित्रपटामध्ये आहे आणि हा चित्रपट छान बनलेला होता। आणि आता हा चित्रपट OTT प्लॅटफॉर्म डिझनी हॉटस्टारवर आपण केव्हाही बघू शकतो, कारण की हा चित्रपट रिलीज झालेला आहे। हा चित्रपट आपण पाहू शकतो, कधीही OTT वर पाहू शकतो। चित्रपटामध्ये गोपीचंद हा एक पोलीस ऑफिसर दाखवलेला आहे। पोलीस ऑफिसर असून हा कसा सच्चा असतो आणि त्याला कसं लोक मारून टाकतात, मेल्यानंतर हा कसा वापस येतो आणि तो कसा त्याच्या भावाच्या रूपामध्ये येतो आणि तो भावाच्या रूपामध्ये कसा बदला घेतो या चित्रपटामध्ये दाखवलेला आहे आणि चित्रपट खूप छान बनवलेला आहे। हा चित्रपट आपण कधीही पाहू शकतो OTT प्लॅटफॉर्मवरती। या चित्रपटामध्ये गोपीचंद पुजारी बनलेला आहे, पुजारी असतो आणि त्याचा भाऊ पोलीस ऑफिसर असतो, अशी स्टोरी दाखवलेली आहे। आणि पोलीस ऑफिसरला ते लोक विलन लोक कशा प्रकारे मारतात, नंतर तो गोपीचंद कसा वापस बदला घेतो, भावाच्या रूपामध्ये येऊन कसा बदला घेतो या चित्रपटामध्ये दाखवलेला आहे। हा चित्रपट आपण OTT प्लॅटफॉर्मवर पाहू शकतो आणि या चित्रपटाची पुरी स्टोरी आपल्याला हवी असेल तर मी ह्याची पुरी स्टोरी रिव्ह्यू मी वापस दुसऱ्या व्हिडिओमध्ये अपलोड करेन। यासाठी तुम्ही कमेंट करा तुम्हाला ह्याची पुरी स्टोरी हवी असेल तर मी पुरी स्टोरी दाखवेल दुसऱ्या व्हिडिओमध्ये। आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज आपण साऊथचे ॲक्टर गोपीचंद हा साऊथमध्ये एकदम फेमस ॲक्टर आहे। त्याचा चित्रपट भीमा हा OTT वर रिलीज होणार आहे। साऊथमध्ये तर चाललेला चित्रपट आणि आता OTT वर येणार आहे, त्याबद्दल बोलू। या चित्रपटामध्ये गोपीचंद आहे आणि हर्षने हा चित्रपट
डायरेक्ट केलेलं होतं आणि या चित्रपटामध्ये मालविका शर्मा आणि प्रिया भवानी शंकर, वेनिला किशोर हे प्रमुख भूमिकामध्ये होते आणि गोपीचंद ही या चित्रपटामध्ये डबल रोलमध्ये आहे आणि हा चित्रपट खूप छान बनवलेला गेलेला आहे आणि डबल रोलमध्ये आहे आणि तो एक पोलीसवाल्याच्या रोलमध्ये आहे आणि एक पुजारीच्या रोलमध्ये या चित्रपटामध्ये आहे आणि हा चित्रपट छान बनलेला होता आणि आता हा चित्रपट OTT प्लॅटफॉर्म डिझनी हॉटस्टारवर आपण केव्हाही बघू शकतो, कारण की हा चित्रपट रिलीज झालेला आहे। हा चित्रपट आपण पाहू शकतो, कधीही OTTवर पाहू शकतो। चित्रपटामध्ये गोपीचंद हा एक पोलीस ऑफिसर दाखवलेला आहे। पोलीस ऑफिसर असून हा कसा सच्चा असतो आणि त्याला कसं लोक मारून टाकतात, मेल्यानंतर हा कसा वापस येतो आणि तो कसा त्याच्या भावाच्या रूपामध्ये येतो आणि तो भावाच्या रूपामध्ये कसा बदला घेतो या चित्रपटामध्ये दाखवलेला आहे आणि चित्रपट खूप छान बनवलेला आहे। हा चित्रपट आपण कधीही पाहू शकतो OTT प्लॅटफॉर्मवरती। या चित्रपटामध्ये गोपीचंद पुजारी बनलेला आहे, पुजारी असतो आणि त्याचा भाऊ पोलीस ऑफिसर असतो, अशी स्टोरी दाखवलेली आहे आणि पोलीस ऑफिसरला ते लोक विलन लोक कशा प्रकारे मारतात, नंतर तो गोपीचंद कसा वापस बदला घेतो, भावाच्या रूपामध्ये येऊन कसा बदला घेतो या चित्रपटामध्ये दाखवलेला आहे। हा चित्रपट आपण OTT प्लॅटफॉर्मवर पाहू शकतो आणि या चित्रपटाची पुरी स्टोरी आपल्याला हवी असेल तर मी ह्याची पुरी स्टोरी रिव्ह्यू मी वापस दुसऱ्या व्हिडिओमध्ये अपलोड करेन। यासाठी तुम्ही कमेंट करा, तुम्हाला ह्याची पुरी स्टोरी हवी असेल तर मी पुरी स्टोरी दाखवेल दुसऱ्या व्हिडिओमध्ये। आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज आपण साऊथचे ॲक्टर गोपीचंद हा साऊथमध्ये एकदम फेमस ॲक्टर आहे। त्याचा चित्रपट भीमा हा OTTवर रिलीज होणार आहे। साऊथमध्ये तर चाललेला चित्रपट आणि आता OTTवर येणार आहे, त्याबद्दल बोलू। या चित्रपटामध्ये गोपीचंद आहे आणि हर्षने हा चित्रपट डायरेक्ट केलेलं होतं आणि या चित्रपटामध्ये मालविका शर्मा आणि प्रिया भवानी शंकर, वेनिला किशोर हे प्रमुख भूमिकामध्ये होते आणि गोपीचंद ही या चित्रपटामध्ये डबल रोलमध्ये आहे आणि हा चित्रपट खूप छान बनवलेला गेलेला आहे आणि डबल रोलमध्ये आहे आणि तो एक पोलीसवाल्याच्या रोलमध्ये आहे आणि एक पुजारीच्या रोलमध्ये या चित्रपटामध्ये आहे आणि हा चित्रपट छान बनलेला होता आणि आता हा चित्रपट OTT प्लॅटफॉर्म डिझनी हॉटस्टारवर आपण केव्हाही बघू शकतो, कारण की हा चित्रपट रिलीज झालेला आहे। हा चित्रपट आपण पाहू शकतो, कधीही OTTवर पाहू शकतो। चित्रपटामध्ये गोपीचंद हा एक पोलीस ऑफिसर दाखवलेला आहे। पोलीस ऑफिसर असून हा कसा सच्चा असतो आणि त्याला कसं लोक मारून टाकतात, मेल्यानंतर हा कसा वापस येतो आणि तो कसा त्याच्या भावाच्या रूपामध्ये येतो आणि तो भावाच्या रूपामध्ये कसा बदला घेतो या चित्रपटामध्ये दाखवलेला आहे आणि चित्रपट खूप छान बनवलेला आहे। हा चित्रपट आपण कधीही पाहू शकतो OTT प्लॅटफॉर्मवरती। या चित्रपटामध्ये गोपीचंद पुजारी बनलेला आहे, पुजारी असतो आणि त्याचा भाऊ पोलीस ऑफिसर असतो, अशी स्टोरी दाखवलेली आहे आणि पोलीस ऑफिसरला ते लोक विलन लोक कशा प्रकारे मारतात, नंतर तो गोपीचंद कसा वापस बदला घेतो, भावाच्या रूपामध्ये येऊन कसा बदला घेतो या चित्रपटामध्ये दाखवलेला आहे। हा चित्रपट आपण OTT प्लॅटफॉर्मवर पाहू शकतो आणि या चित्रपटाची पुरी स्टोरी आपल्याला हवी असेल तर मी ह्याची पुरी स्टोरी रिव्ह्यू मी वापस दुसऱ्या व्हिडिओमध्ये अपलोड करेन। यासाठी तुम्ही कमेंट करा, तुम्हाला ह्याची पुरी स्टोरी हवी असेल तर मी पुरी स्टोरी दाखवेल दुसऱ्या व्हिडिओमध्ये। आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज आपण साऊथचे ॲक्टर गोपीचंद हा साऊथमध्ये एकदम फेमस ॲक्टर आहे। त्याचा चित्रपट भीमा हा OTTवर रिलीज होणार आहे। साऊथमध्ये तर चाललेला चित्रपट आणि आता OTTवर येणार आहे, त्याबद्दल बोलू। या चित्रपटामध्ये गोपीचंद आहे आणि हर्षने हा चित्रपट डायरेक्ट केलेलं होतं आणि या चित्रपटामध्ये मालविका शर्मा आणि प्रिया भवानी शंकर, वेनिला किशोर हे प्रमुख भूमिकामध्ये होते आणि गोपीचंद ही या चित्रपटामध्ये डबल रोलमध्ये आहे आणि हा चित्रपट खूप छान बनवलेला गेलेला आहे आणि डबल रोलमध्ये आहे आणि तो एक पोलीसवाल्याच्या रोलमध्ये आहे आणि एक पुजारीच्या रोलमध्ये या चित्रपटामध्ये आहे आणि हा चित्रपट छान बनलेला होता आणि आता हा चित्रपट OTT प्लॅटफॉर्म डिझनी हॉटस्टारवर आपण केव्हाही बघू शकतो, कारण की हा चित्रपट रिलीज झालेला आहे। हा चित्रपट आपण पाहू शकतो, कधीही OTTवर पाहू शकतो। चित्रपटामध्ये गोपीचंद
हा एक पोलीस ऑफिसर दाखवलेला आहे। पोलीस ऑफिसर असून हा कसा सच्चा असतो आणि त्याला कसं लोक मारून टाकतात, मेल्यानंतर हा कसा वापस येतो आणि तो कसा त्याच्या भावाच्या रूपामध्ये येतो आणि तो भावाच्या रूपामध्ये कसा बदला घेतो या चित्रपटामध्ये दाखवलेला आहे। आणि चित्रपट खूप छान बनवलेला आहे। हा चित्रपट आपण कधीही पाहू शकतो OTT प्लॅटफॉर्मवरती। या चित्रपटामध्ये गोपीचंद पुजारी बनलेला आहे। पुजारी असतो आणि त्याचा भाऊ पोलीस ऑफिसर असतो, अशी स्टोरी दाखवलेली आहे। आणि पोलीस ऑफिसरला ते लोक विलन लोक कशा प्रकारे मारतात, नंतर तो गोपीचंद कसा वापस बदला घेतो, भावाच्या रूपामध्ये येऊन कसा बदला घेतो या चित्रपटामध्ये दाखवलेला आहे। हा चित्रपट आपण OTT प्लॅटफॉर्मवर पाहू शकतो। आणि या चित्रपटाची पुरी स्टोरी आपल्याला हवी असेल तर मी ह्याची पुरी स्टोरी रिव्ह्यू मी वापस दुसऱ्या व्हिडिओमध्ये अपलोड करेन। यासाठी तुम्ही कमेंट करा, तुम्हाला ह्याची पुरी स्टोरी हवी असेल तर मी पुरी स्टोरी दाखवेल दुसऱ्या व्हिडिओमध्ये। आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज आपण साऊथचे ॲक्टर गोपीचंद हा साऊथमध्ये एकदम फेमस ॲक्टर आहे। त्याचा चित्रपट भीमा हा OTTवर रिलीज होणार आहे। साऊथमध्ये तर चाललेला चित्रपट आणि आता OTTवर येणार आहे, त्याबद्दल बोलू। या चित्रपटामध्ये गोपीचंद आहे आणि हर्षने हा चित्रपट डायरेक्ट केलेला होता। आणि या चित्रपटामध्ये मालविका शर्मा आणि प्रिया भवानी शंकर, वेनिला किशोर हे प्रमुख भूमिकामध्ये होते। आणि गोपीचंद ही या चित्रपटामध्ये डबल रोलमध्ये आहे। आणि हा चित्रपट खूप छान बनवलेला गेलेला आहे आणि डबल रोलमध्ये आहे। आणि तो एक पोलीसवाल्याच्या रोलमध्ये आहे आणि एक पुजारीच्या रोलमध्ये या चित्रपटामध्ये आहे। आणि हा चित्रपट छान बनलेला होता। आणि आता हा चित्रपट OTT प्लॅटफॉर्म डिझनी हॉटस्टारवर आपण केव्हाही बघू शकतो, कारण की हा चित्रपट रिलीज झालेला आहे। हा चित्रपट आपण पाहू शकतो, कधीही OTTवर पाहू शकतो। चित्रपटामध्ये गोपीचंद हा एक पोलीस ऑफिसर दाखवलेला आहे। पोलीस ऑफिसर असून हा कसा सच्चा असतो आणि त्याला कसं लोक मारून टाकतात, मेल्यानंतर हा कसा वापस येतो आणि तो कसा त्याच्या भावाच्या रूपामध्ये येतो आणि तो भावाच्या रूपामध्ये कसा बदला घेतो या चित्रपटामध्ये दाखवलेला आहे। आणि चित्रपट खूप छान बनवलेला आहे। हा चित्रपट आपण कधीही पाहू शकतो OTT प्लॅटफॉर्मवरती। या चित्रपटामध्ये गोपीचंद पुजारी बनलेला आहे। पुजारी असतो आणि त्याचा भाऊ पोलीस ऑफिसर असतो, अशी स्टोरी दाखवलेली आहे। आणि पोलीस ऑफिसरला ते लोक विलन लोक कशा प्रकारे मारतात, नंतर तो गोपीचंद कसा वापस बदला घेतो, भावाच्या रूपामध्ये येऊन कसा बदला घेतो या चित्रपटामध्ये दाखवलेला आहे। हा चित्रपट आपण OTT प्लॅटफॉर्मवर पाहू शकतो। आणि या चित्रपटाची पुरी स्टोरी आपल्याला हवी असेल तर मी ह्याची पुरी स्टोरी रिव्ह्यू मी वापस दुसऱ्या व्हिडिओमध्ये अपलोड करेन। यासाठी तुम्ही कमेंट करा, तुम्हाला ह्याची पुरी स्टोरी हवी असेल तर मी पुरी स्टोरी दाखवेल दुसऱ्या व्हिडिओमध्ये। आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।